नमस्कार मित्रांनो, भटकंती चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्या भटकंती चॅनल मध्ये आपण तिसरी रेसिपी बनवायला घेत आहोत, ती म्हणजे चिकन करी। मागच्या दोन रेसिपी आपण तयार केल्या होत्या, त्यातली एक मच्छी करी, मच्छी फ्राय ही आपली तिसरी रेसिपी आहे, झटपट बनणारी चिकन करी। तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम या ठिकाणी आपण 1 किलो चिकन घेतले आहे, त्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे। 1 किलो चिकन घेतला आहे, आता चिकनला आपण चांगल्या प्रकारे धुवून घेतोय। एक किलो चिकन साठी याला लागणारे मसाले: कांदा लसूण मसाला, हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतली, लाल तिखट घेतलंय, त्याचबरोबर चिकन मसाला आहे आणि जिरा पावडर आहे, सुके खोबरे घेतले, मसाला करण्यासाठी कांदा आहे उभा चिरलेला, अद्रक आहे आणि लसूण आहे, ह्याची आपण पेस्ट करणार आहोत। आणि खोबरे, कांदा, लसूण, अद्रक हे तव्यावर गरम करून आपण त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। चला तर मग आपण 1 किलो चिकनला हळद टाकून त्याचबरोबर मीठ टाकणार आहोत आणि 15 मिनिटं याला लॅमिनेट करून ठेवणार आहोत, की त्या हळद आणि मिठाचा एकजीव या ठिकाणी झाला पाहिजे। त्याचबरोबर 2 चमचे मीठ घ्यायचे, एक किलो चिकनला आपण हळद आणि मिठाबरोबर मिक्स केला आहे। चांगल्या प्रकारे याला लॅमिनेट करून व्यवस्थित मुरत ठेवायचं आहे, जेणेकरून हा एकजीव झाला पाहिजे। या ठिकाणी आपण तवा गॅसवर ठेवला आहे। आता मसाले आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत। प्रथम तव्यामध्ये आपण तेल टाकूया। 1.5 चमचा तेल टाकायचे। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। पाहू शकतो आपण कांदा व्यवस्थित लाल होऊन द्यायचा आहे। कांदा लगेच काढायचा नाही, चांगल्या प्रकारे त्याला सोनेरी कलर आला पाहिजे। या ठिकाणी कांदा व्यवस्थित आपला परतून झाला आहे, योग्य प्रमाणे तो कांदा भाजला गेला आहे। या ठिकाणी खोबरे भाजून झाले आहे, ते काढून घ्यायचे। खोबरे आणि कांदा व्यवस्थित प्रकारे आपण भाजून घेतला आहे। आता हे मिक्सर मध्ये बारीक करून त्याला घ्यायचं आहे, म्हणजे याची पेस्ट करायची आहे आपल्याला। चला तर मग आता पेस्ट करून मग मुख्य रेसिपीकडे वळूया। आपण व्यवस्थितपणाने कांदा व सुके खोबरे हे भाजून घेतले आहे, त्याचबरोबर आता आले, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि त्याचबरोबर हे खोबरे मिक्सर मध्ये ग्राइंडिंग करून व्यवस्थित आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे। चला तर आता मेन रेसिपीकडे वळूया। भाजून घेतलेले मसाले आपण मिक्सर मध्ये हे बारीक करून घेणार आहे। चला तर मग आता मिक्सर मध्ये आपण हे मसाले बारीक करून घेऊया। टाकताना या ठिकाणी बारीक मसाले वाटून झाले आहेत। पाहू शकता या ठिकाणी अद्रक, लसूण, कांदा आणि सुके खोबरे याची व्यवस्थित पेस्ट या ठिकाणी झालेली आहे। आता आपण मुख्य रेसिपीकडे वळत आहोत, म्हणजेच चिकन करी बनवायला आता या ठिकाणी आपण कढईमध्ये मसाले भाजून घेणार आहोत। थोडं प्रमाणात आपण 2 चमचे तेल टाकले, त्याचबरोबर ग्राइंडिंग केलेला हा पेस्ट आणि मसाले हे व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत। आता हे मसाले आपण भाजून घेऊया। त्याचबरोबर आपण घेतलेले कांदा लसूण मसाला
मिरची पावडर, धनिया पावडर, हळद, चिकन मसाला आणि जिरा पावडर हे यात सोडूया. व्यवस्थित कढईमध्ये मसाले भाजून घ्यायचे, एक जीव झाला पाहिजे. व्यवस्थित या ठिकाणी मसाले आपण भाजून घेतले आहे. हे मसाले आता आपण आळणी चिकन केलं आहे त्या आळणी चिकन मध्ये हे मसाले डायरेक्ट सोडणार, जेणेकरून झटपट रेसिपी ही तयार होते. म्हणजे हे भाजलेले मसाले त्या आळणी केलेल्या चिकन मध्ये वरून सोडायचे, व्यवस्थित त्याला एक जीव हलवून घ्यायचा. पाहू शकता आता हे मसाले व्यवस्थित आपले भाजून झाले आहे. हलवताना या ठिकाणी आपण 1 किलो चिकन लॅमिनेट केलं होतं, त्याच्यानंतर आपण त्याला आळणी करून घेतला आहे. पाहू शकता आता हे चिकन व्यवस्थित आळणी झालेलं आहे. चिकन शिजलंय, आळणी पाणी केलंय, आळणी पाण्यामध्येच आपण चिकन शिजून घेतलंय. आता ह्या चिकन मध्ये आपण बनवलेला मसाला आता ह्याच्यात सोडणार आहोत. अशा प्रकारे पाहू शकता ह्या ठिकाणी झटपट ही चिकन करी पूर्ण तयार झाली आहे. त्याला एक जीव होस्तोवर चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं. एक 10 मिनिट फक्त आपण चिकन 20 मिनिटं शिजवलेलं आहे आळणी पाण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर आपण आळणी पाण्यात हा मसाला बनवलेला आपण सोडलाय, जेणेकरून झटपट चिकन करी बनायला सुरुवात होती. पाहू शकता आता चांगल्या प्रकारे त्याचे उकळ्या देखील आल्या आहेत. पाहू शकता या ठिकाणी आपलं चिकन हे शिजलं आहे, उकळ्या देखील व्यवस्थित आल्या आहेत. त्याचबरोबर याच्यावर आपण आता कोथिंबीर सोडत आहोत, जेणेकरून कालवणाला स्वाद येतो. पाहू शकता व्यवस्थितपणाने हे चिकन शिजलंय. आपण ही रेसिपी चिकन करी, झटपट बनणारी चिकन करी, आळणी चिकन केलं, त्याच्यानंतर मसाले भाजून घेतले आणि आळणी चिकन पाण्यामध्ये आपण हे मसाले वरून टाकले, त्याला एक जीव होऊन दिले, आणि त्याचप्रमाणे ही झटपट बनणारी ही चिकन करी या ठिकाणी तयार आहे. पाहू शकता व्यवस्थितपणाने चिकन सुद्धा शिजले आहे. आता हे ताटात येण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपली ही चिकन थाळी रेडी आहे. ज्वारीची भाकर घेतलेली, इंद्रायणी राईस आहे, त्याबरोबर कांदा लिंबू आहे. चिकन कसं शिजलंय, चिकन करी आपण टेस्ट करून पाहूया. व्यवस्थित चिकनचा रस्सा झालाय. त्याचबरोबर पाहू शकता चिकन देखील व्यवस्थित शिजलंय. आता
आजची बनणारी रेसिपी म्हणजे चिकन करी। ही रेसिपी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आम्हाला आपल्या कमेंट्स जरूर कळवा। त्याचबरोबर व्हिडिओ मध्ये जर नवीन असाल, व्हिडिओ नवीन पाहत असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करी। धन्यवाद।